हॅलो एव्हरीवन. विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत सबस्ट्रॅक्टर सर्किट यूजिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. या अगोदरचे काही ॲप्लिकेशन्स आपण पाहिलेले आहेत, जसं इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, बफर किंवा आपण त्याला म्हणतो युनिटी गेन व्होल्टेज फॉलोवर, साइन चेंजर इत्यादी. आणि ॲडर सर्किटसुद्धा आपण पाहिलेलं आहे. आता आपण बघायचं आहे सबस्ट्रॅक्टर सर्किट यूजिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. कुठलं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, कुठलं सर्किट बघायचं आहे? सबस्ट्रॅक्टर सर्किट. सबस्ट्रॅक्टर सर्किट यूजिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. आता डायग्राम कशी असेल आणि आपल्याला डायग्राममध्ये काय चेंजेस करायचे आहेत, काय ॲड करायचं आहे, काय रिमूव्ह करायचं आहे आणि आउटपुट कुठल्या प्रकारचं आपल्याला मिळेल, त्याचं वर्किंग कसं आहे, त्याचं आउटपुटचं डेरिवेशन कसं आहे, हे सर्व आपल्याला इथे बघायचं आहे. याची डायग्राम पाहूयात. तर ही डायग्राम आपण इथे ड्रॉ केली आहे. ही डायग्राम आहे आणि या डायग्राममध्ये इथे आपण 4 वेगवेगळे रेजिस्टर्स वापरलेले आहेत. एक रेजिस्टर जो आपण वापरलेला आहे तो आहे रेजिस्टर R1. कुठे कनेक्ट केला आहे आपण रेजिस्टर R1? आपण रेजिस्टर R1 जो कनेक्ट केलेला आहे तो रेजिस्टर R1 इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट केला आहे. हा इथे इन्व्हर्टिंग टर्मिनलला. रेजिस्टर R1 पुन्हा एक आपण यूज केला आहे. कुठे कनेक्ट केला आहे आपण? तो कनेक्ट केला आहे आपण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला. एक कनेक्ट केला आहे आपण इन्व्हर्टिंग टर्मिनलला, दुसरा कनेक्ट केला आहे आपण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला. आता R1 आपल्याकडे 2 रेजिस्टर झाले आहेत पहा. पण आपण R1 हे 2 जे आहेत हे का यूज करतो आहे याचं कारण आहे. जे काही आपण सबस्ट्रॅक्ट करतो आहे, एका इनपुट सिग्नलमधनं दुसरा इनपुट सिग्नल आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय केलं आहे? त्यासाठी आपण 2 सेम व्हॅल्यूजच्या रेजिस्टर यूज केले आहेत इनपुटसाठी. आपण जर इनपुट अप्लाय करणार तर मग आपल्याला दोन्ही सारखेच लागतील. म्हणजे जर तुम्हाला सपोज इथे सबस्ट्रॅक्टर कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तुम्ही जर 1 किलो ओमचा एक पहिला रेजिस्टर घेतला असेल तर दुसरासुद्धा तुम्हाला 1 किलो ओमचाच घ्यावा लागणार. ओके. आता इन्व्हर्टिंगला एक रेजिस्टर आपण कनेक्ट करतो आहे आणि नॉन इन्व्हर्टिंगला एक रेजिस्टर कनेक्ट करतो आहे इनपुट अप्लाय करण्यासाठी. 2 इनपुट्स आपण इथे घेतो आहे. एक असेल V1 आणि दुसरा काय असायला पाहिजे आहे? तर दुसरा आहे V2. एक आहे V1 आणि दुसरा काय असेल तर तो आहे V2. R1 मधनं जो काही करंट फ्लो होईल तो करंट असेल I1. तो करंट काय असायला पाहिजे? I1. आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलच्या रेजिस्टरमधनं जो करंट फ्लो होईल त्याला म्हणूया आपण I3. पहा, आपल्याकडे 2 रेजिस्टर्स आहेत. एक रेजिस्टर आपण यूज केला आहे, एक रेजिस्टर आपण कनेक्ट केला आहे इन्व्हर्टिंग टर्मिनलला. दुसरा रेजिस्टर तोही असेल R1, तो आपण कनेक्ट करतो आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला. इन्व्हर्टिंगला आपण इनपुट व्होल्टेज अप्लाय करतो आहे, त्याला म्हणायचं आहे V1. आणि नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट व्होल्टेज आपण अप्लाय केलेलं आहे त्याला म्हणायचं आहे V2. ओके. आता त्यानंतर आपण पुन्हा 2 रेजिस्टर्स यूज केले आहेत. त्यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सेम असतील म्हणून आपण इथे म्हटलं आहे एक फीडबॅकमध्ये यूज केला आहे, तो असेल R2. आणि दुसरासुद्धा नॉन इन्व्हर्टिंगपासून ग्राउंडला कनेक्ट केला आहे, तो काय असायला पाहिजे? R2. म्हणजे 2 रेजिस्टर R1 आपण कनेक्ट करतो आहे, एक इन्व्हर्टिंगला, दुसरा नॉन इन्व्हर्टिंगला. त्यानंतर एक नॉन इन्व्हर्टिंगपासून तर ग्राउंडला आणि एक कनेक्ट करतो आहे आपण इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि आउटपुटच्या मधात, त्याला म्हणायचं आहे फीडबॅक रेजिस्टर. जनरली याला RFसुद्धा लिहितात, पण आपल्याला याचं आउटपुट इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे आपण ह्या इव्हन व्हॅल्यूज इथे घेत आहेत. म्हणजे R1, R2 आणि R2. ओके. आता थोडंसं वेगळं कन्सिडर करूया. जर आपण इनपुट व्होल्टेज अप्लाय करतो आहे कुठल्याही रेजिस्टरच्या अक्रॉस, म्हणजेच काय व्हायला पाहिजे आहे? त्या रेजिस्टरमधनं करंट फ्लो व्हायला पाहिजे आहे. मग जर करंट फ्लो होतो आहे तर त्या करंटला आपण इथे लेबल देतो आहे आणि तो असायला पाहिजे आहे I1. कुठे असेल I1? तर I1 हा जो करंट आहे तो रेजिस्टर R1 मधलं फ्लो होतो आहे आणि रेजिस्टर R1 नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलमधनं जो करंट फ्लो होईल त्याला म्हणायचं आहे आपण I3.
त्यानंतर आपण फीडबॅकला रेजिस्टर कनेक्ट केला आहे R2, त्यामधनं जो करंट फ्लो होईल त्याला म्हणायचं आहे I2, आणि जो नॉन इन्व्हर्टिंगमधनं ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे त्यामधनं जो करंट फ्लो होईल त्याला म्हणायचं आहे I4. आणि आउटपुट व्होल्टेज जे आहे ते आपण कुठे घेणार, आउटपुट व्होल्टेज आपण आउटपुट टर्मिनलला विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आपण इथे घ्यायचं आहे. ओके, एवढं सर्वांच्या लक्षात आलं आहे. हां, आता दुसरा कॉन्सेप्ट आपण लक्षात घ्यायचा आहे. आपण इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग या दोन्ही सर्किटमध्ये पाहिलं आहे. इन्व्हर्टिंग टर्मिनल, इथला पॉईंट याला म्हणतो आपण समिंग पॉईंट एस. कुठला पॉईंट म्हणणार आपण, समिंग पॉईंट एस. आणि इथे सुद्धा एक समिंग पॉईंट आहे, म्हणून आपण इथे काय केलं आहे, समिंग पॉईंट एस न म्हणता एका पॉईंटला म्हटलं आहे आपण VA म्हणजे तिथलं व्होल्टेज, इन्व्हर्टिंग टर्मिनलचं व्होल्टेज, आणि VB म्हटलं आहे आपण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलचं व्होल्टेज. पण आपण जे काही अगोदर कॉन्सेप्ट पाहिल्यात, एक पहिला कॉन्सेप्ट आपण पाहिला आहे व्हर्च्युअल ग्राउंड कॉन्सेप्ट इन्व्हर्टिंगमध्ये. नॉन इन्व्हर्टिंगमध्ये आपण पाहिला आहे व्हर्च्युअल शॉर्ट कॉन्सेप्ट, व्हर्च्युअल ग्राउंड कॉन्सेप्ट, व्हर्च्युअल शॉर्ट कॉन्सेप्ट. आता जर सपोज आपण व्होल्टेज गेन जर पाहिली तर व्होल्टेज गेन आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची कुठल्या इक्वेशननी देतो, तर आपण देतो एका इक्वेशननी, आणि त्याला म्हणतो आपण व्होल्टेज गेन. काय म्हणतो आपण, व्होल्टेज गेन AV. त्याचा काय फॉर्म्युला असेल तो आपल्याला बघायचा आहे. त्याचा फॉर्म्युला इथे आपण देतो आहे. तो फॉर्म्युला असेल AV इक्वल्स टू VO अपॉन VB मायनस VA. AV equals to, AV is the voltage gain. Voltage gain equals to VO upon VB minus VA. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल VB मायनस VA म्हणजे ऑपॅम्पला आपण जे काही टर्मिनल व्होल्टेज आहेत इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग त्याचे व्होल्टेजेस इथे घेतले आहे. मग का बरं घेतले आहेत, तर इथे कारण असं आहे की ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इज बेसिकली अ डिफरन्शियल ॲम्प्लिफायर. ती काय आहे, डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आहे. मग डिफरन्शियल ॲम्प्लिफायर काय करतं, डिफरन्शियल ॲम्प्लिफायर डिफरन्स फाइंड आउट करतं. कशातलं डिफरन्स फाइंड आउट करतं, टोन व्होल्टेजेसमधलं डिफरन्स फाइंड आउट करतं. नॉन इन्व्हर्टिंग व्होल्टेज आणि इन्व्हर्टिंग व्होल्टेजमधलं जो काही डिफरन्स असेल त्याला ॲम्प्लिफाय करतं असं आपल्याला डायरेक्टली म्हणता येईल. ओके, पण आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स काय म्हणतं ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं, ते आयडियल गेन ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इज इन्फिनिटी. कुठली गेन म्हटली आहे आपण, ओपन लूप गेन. म्हणजे ही जी गेन आहे ती काय असायला पाहिजे, इन्फायनाईट असायला पाहिजे. याला इन्फायनाईट गेन आहे. मग इन्फायनाईट गेन आहे तर मग इथे या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण असं जर ठेवलं AV इक्वल्स टू इन्फिनिटी, मग आउटपुट व्होल्टेज काय आला पाहिजे, आउटपुट व्होल्टेज VB इक्वल्स टू काय असेल, AV इक्वल्स टू इन्फिनिटी. म्हणजेच इथे आपण डायरेक्टली इक्वेशन देऊ शकतो. याला जर सॉल्व केलं आपण इन्फिनिटीची व्हॅल्यू देऊन तर VB मायनस VA इज इक्वल्स टू असेल 0. म्हणजे जर VB मायनस VA आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणजे इथे काय यायला पाहिजे, इथे यायला पाहिजे VB मायनस VA इज इक्वल्स टू 0. मग VB मायनस VA इक्वल्स टू 0 आहे म्हणजेच VB इक्वल्स टू काय असेल, VA इक्वल्स टू V. ओके, हा झाला पहिला कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. VB इक्वल्स टू VA इक्वल्स टू V. म्हणजे आपण कन्सिडर करतो आहे नॉन इन्व्हर्टिंग व्होल्टेज याला म्हणूया आपण VB आणि इन्व्हर्टिंग व्होल्टेज याला म्हणायचं आहे VA इक्वल्स टू आपण कन्सिडर करतो आहे, दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत मग आपण कन्सिडर करतो आहे V. ओके, हा झाला आपला पहिला कॉन्सेप्ट अकॉर्डिंग टू द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. आता दुसरी काय गोष्ट असेल यामध्ये, इनपुट इम्पेडन्स जो आपण अगोदरच्या सर्व सर्किटमध्ये पाहिला आहे. इनपुट इम्पेडन्स इज इन्फानाईट. मग इन्फानाईट इनपुट इम्पेडन्स आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे, इनपुट करंट IN इक्वल्स टू IF. काय देतो आपण, IN इक्वल्स टू IF. म्हणजेच इनपुटमधनं फ्लो होणारा करंट इक्वल्स टू काय असायला पाहिजे, फीडबॅकमधनं फ्लो होणारा करंट. ओके, एवढं सर्वांच्या लक्षात आलं आहे. देन
नेक्स्ट काय करायचं आहे, आपण दोन कॉन्सेप्ट पाहिले आहेत. अगोदर गेन पाहिली आहे. अकॉर्डिंग टू द गेन आपल्याला काय मिळत आहे, व्ही बी इक्वल्स टू व्ही ए इक्वल्स टू व्ही, आणि त्यानंतर इनपुट इम्पेडन्स आपण पाहिला आहे. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळेल आय इन इक्वल्स टू आय एफ. म्हणजे इन्व्हर्टिंगच्या त्या इनपुट रेजिस्टरमधनं फ्लो होणारा करंट इक्वल्स टू ते फीडबॅकमधनं फ्लो होणारा करंट. ते आपण पुन्हा डायग्रामकडे जाऊया आणि त्यामधनं डायग्राममधनं पाहूया. पहा, इथे आपण I1 दाखवला आहे, इथे असेल I1. मग आपण जर कॅरेक्टरिस्टिक्स जर पाहिलं, कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स, आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स, इनपुट इम्पेडन्स ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. इनपुट इम्पेडन्स ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर तो काय असायला पाहिजे, इन्फायनाईट असायला पाहिजे आहे. ओके, मग इन्फायनाईट असेल इम्पेडन्स म्हणजेच ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमधनं फ्लो होणारा करंट तो असेल 0. म्हणजेच इथला I1 इक्वल्स टू काय यायला पाहिजे, I2, आणि I3 इक्वल्स टू काय यायला पाहिजे, I4. आलं लक्षात. ओके, तर मग आपल्याला इथे दोन इक्वेशन मिळतील. पहिलं इक्वेशन जे असेल त्याला म्हणूया आपण, पहिलं इक्वेशन जे असेल त्याला म्हणूया आपण I1 इक्वल्स टू I2, आणि दुसरे इक्वेशन आपल्याला मिळेल I3 इक्वल्स टू I4. याला आपण नाव देऊया इक्वेशन नंबर 1. ओके, आपल्याला I1, I2, I3 आणि I4च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. मग कशा व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करणार, तर इथे I1ची व्हॅल्यू अगोदर पाहूया आपण. I1ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, I1 इक्वल्स टू काय येईल, I1 जो असेल तो कशाने करंट प्रोड्यूस झाला आहे, तर तो व्होल्टेज V1मुळे करंट प्रोड्यूस झाला आहे. त्यामुळे आपण इथे काय देणार, V1 मायनस V अपॉन R1. आता कुठनं आणलं आपण हे इक्वेशन ते पाहूया. आता पुन्हा मी काय करेल, लास्ट व्हिडिओसारखं इथे एक रेजिस्टर मी ड्रॉ करतो आहे. हा इथे असेल एक रेजिस्टर. ओके, तर मग हा रेजिस्टर जो आहे, या रेजिस्टरमधनं करंट कुठला दाखवतो आहे आपण, I1 दाखवतो आहे. इथे असेल करंट I1. ओके, मग I1 करंट आहे. हा I1 करंट कशाने प्रोड्यूस झाला आहे, V1 आपण अप्लाय केला आहे म्हणून प्रोड्यूस झाला आहे. ओके, कुठे कनेक्टेड हा रेजिस्टर, हा रेजिस्टर कनेक्टेड आहे इन्व्हर्टिंग टर्मिनलला. मग इन्व्हर्टिंग टर्मिनलचं व्होल्टेज आपण काय कन्सिडर केलं आहे, आपण कन्सिडर केला आहे व्होल्टेज V. ॲक्च्युली तिथे व्होल्टेज काय आहे, VA आहे. आपण तो कॅरेक्टरिस्टिक्सनुसार कन्सिडर केला आहे V. मग I1 इक्वल्स टू काय आला पाहिजे, V1 मायनस V, V1 मायनस V अपॉन R1. आलं लक्षात, V1 मायनस V अपॉन R1. ओके, तसंच आपल्याला दुसरा करंट बघायचा आहे. कुठला करंट असेल, I2. I2 कुठनं फ्लो होत आहे, तर I2 हा करंट फीडबॅक रेजिस्टरमधनं फ्लो होत आहे. रेजिस्टर कुठे कनेक्टेड आहे, रेजिस्टर कनेक्टेड आहे इन्व्हर्टिंग टर्मिनलला. इथे मी पुन्हा एक रेजिस्टर ड्रॉ करतो आहे. हा रेजिस्टर जो असेल याला म्हणतो आपण R2 रेजिस्टर. कुठला रेजिस्टर आहे तो, तो रेजिस्टर आहे इन्व्हर्टिंग आणि आउटपुट टर्मिनलला कनेक्टेड. आता जो काही करंट असेल तो करंट कुठनं फ्लो होत आहे, हा करंट फ्लो होत आहे इन्व्हर्टिंग टर्मिनलपासनं इथनं. इन्व्हर्टिंग टर्मिनलचं व्होल्टेज काय दिलं आपण, तर इन्व्हर्टिंग टर्मिनलचं आपण व्होल्टेज दिलेलं आहे V, आणि इथे या साईडला राईट हँड साईडला आउटपुट व्होल्टेज आहे VO. मग आपल्याला इक्वेशन मिळेल V मायनस VO अपॉन R2. ॲक्च्युली इथे आपल्याला एक लॉ अप्लाय करायचा असतो, मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं आहे. तो लॉ असेल क्रिशॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके, तर क्रिशॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केल्यानंतर आपल्याला हे चारही इक्वेशन मिळतील. I1ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे, I2ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. त्यानंतर I3ची व्हॅल्यू काय येईल, तर I3 इक्वल्स टू काय येईल, V2 मायनस V अपॉन R1. आणि I4ची व्हॅल्यू काय येईल, तर ती येईल V अपॉन R2. ओके, तर ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला पुट करायच्या आहेत.
म्हणजेच I1 इक्वल्स टू I2 दाखवायचं आहे. I1ची व्हॅल्यू आपल्याला इथे यूज करायची आहे आणि I2ची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला इथे यूज करायची आहे. त्यानंतर आपण काय करणार, I3 इक्वल्स टू I4 दाखवणार. I3ची व्हॅल्यू पुट करणार, I4ची व्हॅल्यू पुट करणार आणि त्यानंतर याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर मग आपल्याला इथे ॲक्च्युअल आउटपुट व्होल्टेज इक्वेशन मिळेल. ओके, तर I1 इक्वल्स टू I2 हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. I1 इक्वल्स टू I2. I1ची व्हॅल्यू आपण पुट करतो आहे V1 मायनस V अपॉन R1 ही इथे लिहिली आहे. ओके, त्यानंतर I2ची व्हॅल्यू आपण पुट करतो आहे ती असेल V मायनस VO अपॉन R2. मग याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला एक इक्वेशन मिळेल. तो इक्वेशन असेल V1 अपॉन R1. ओके, आपण अगोदर या साईडला सिम्प्लिफाय करूया. ओके, V1 अपॉन R1 मायनस V अपॉन R1 हे आपलं हे लेफ्ट हँड साईड झाली. ओके, त्यानंतर V अपॉन R2 मायनस VO अपॉन R2 ही झालं आहे राईट हँड साईडचं सिम्प्लिफिकेशन. आता या इक्वेशनमध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला कळेल की इथे काहीतरी कॉमन गोष्ट आहे. यामध्ये एक काहीतरी कॉमन गोष्ट आहे. तर काय कॉमन आहे इथे पहा, V अपॉन R1 आहे लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला आहे V अपॉन R2. मग काय कॉमन आहे दोघांमध्ये? दोघांमध्ये कॉमन आहे V. मग आपल्याला काय करायचं आहे, इथे ह्या दोन्ही टर्म्स एका साईडला घेऊया आणि आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल. दॅट नवीन इक्वेशन काय असायला पाहिजे, V1 अपॉन R1 इक्वल्स टू V अपॉन R1 प्लस V अपॉन R2 मायनस VO अपॉन R2. ओके, एवढं लक्षात आलं आहे. हां, मग आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, नेक्स्ट इथे आपल्याला V कॉमन घ्यायचा आहे. मग V जर आपण कॉमन घेतला तर रिमेनिंग जे पार्ट असेल तो आपण इक्वेशनमध्ये लिहू शकतो. मग इक्वेशन काय मिळेल आपल्याला, आपल्याला इक्वेशन मिळतं आहे V1 अपॉन R1 इक्वल्स टू V इन ब्रॅकेट 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 ब्रॅकेट कंप्लीट मायनस VO अपॉन R2. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 3. ओके, आपण I1 आणि I2च्या व्हॅल्यूज पुट केल्या आहे. I1ची व्हॅल्यू असेल V मायनस V अपॉन R1, I2ची व्हॅल्यू असेल V मायनस VO अपॉन R2. त्याला सिम्प्लिफाय केला आहे आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळाला आहे. आणि इक्वेशन नंबर 3 काय असेल तर V1 अपॉन R1 इक्वल्स टू V इन ब्रॅकेट 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 ब्रॅकेट कंप्लीट मायनस VO अपॉन R2 ही असायला पाहिजे आपलं इक्वेशन नंबर 3. मग आता जसं आपण I1 आणि I2च्या व्हॅल्यूज पुट केल्या आहेत तसं आपल्याला I3 आणि I4च्या सुद्धा व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. मग I3ची व्हॅल्यू काय असेल, इक्वेशन काय आपलं I3 इक्वल्स टू I4. ओके, तर I3ची व्हॅल्यू काय आहे, I3 कुठला करंट असेल ते एक वेळेस लक्षात घ्या. I3 हा करंट आहे V2 जे काही आपण इनपुट अप्लाय करतो आहे नॉन इन्व्हर्टिंगला R1 रेजिस्टरला तिथे तो करंट पास होतो आहे, त्या करंटला म्हणायचं आहे I3. ओके, मग I4 कुठला करंट आहे, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलपासून आपण एक रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे ग्राउंडला, त्या रेजिस्टरमधनं फ्लो होणारा करंट जो असेल तो असायला पाहिजे I4. ओके, तर मग I3ची व्हॅल्यू आपण पुट करूया. I3ची व्हॅल्यू काय असेल V2 मायनस V2 मायनस V अपॉन R1 इक्वल्स टू I4ची व्हॅल्यू V अपॉन R2. ओके, V2 मायनस V अपॉन R1 इक्वल्स टू V अपॉन R2. त्यानंतर आपण याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय इक्वेशन मिळेल, V2 अपॉन R1 मायनस V अपॉन R1 इक्वल्स टू V अपॉन R2 हे इक्वेशन आपल्याला मिळायला पाहिजे. मग आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, याला V जे आहे यामध्ये सुद्धा कॉमन मिळतं आहे.
मग आपण काय करणार, व्ही राईट हँड V1 V अपॉन R1 ही टर्म जी आहे ती राईट हँड साईडला घेणार. मग आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल आणि ते इक्वेशन असेल V2 अपॉन R1 इक्वल्स टू V अपॉन R1 प्लस V अपॉन R2. ओके, आता यामधनं सुद्धा आपल्याला V कॉमन काढता येईल. मग V कॉमन जर काढलं तर आपल्याला इक्वेशन 4 मिळेल आणि इक्वेशन 4 काय आहे तर V2 अपॉन R1 इक्वल्स टू V इन ब्रॅकेट 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. आता पहा V इंटू इन ब्रॅकेट 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 ही टर्म आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये सुद्धा पाहिली आहे. पहा एक वेळेस इक्वेशन नंबर 3, पहा इथे इक्वेशन नंबर 3 आहे, त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय मिळतं आहे, सेम टर्म मिळते आहे V इन ब्रॅकेट 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. ओके, म्हणजेच ही टर्म जी आहे ती इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 या दोघांमध्ये काय असायला पाहिजे, कॉमन असायला पाहिजे. मग आपण काय करायचं आहे, इथे V इन ब्रॅकेट 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 ची व्हॅल्यू काय येत आहे तर ती आहे V2. पहा इथे आहे V2 अपॉन R1. कशाची व्हॅल्यू आहे, V इन ब्रॅकेट 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 ची व्हॅल्यू आहे. मग याला काय करायचं, आपल्याला याला पुट करायचं आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये. इक्वेशन नंबर 3 मध्ये कुठली व्हॅल्यू पुट करायची आहे, V अपॉन R1 प्लस V अपॉन R2 नाही, आपल्याला काय करायचं आहे इथे V2 अपॉन R1 पुट करायचे आहे. कशामध्ये पुट करायचं आहे, इक्वेशन नंबर 3 मध्ये. मग त्यानंतर काय मिळेल ते पाहूया. पाहता इक्वेशन नंबर 3 इथे आहे, त्यामध्ये आपण इथे व्हॅल्यू पुट करतोय, तर ती व्हॅल्यू काय असायला पाहिजे. मग इक्वेशन 3 काय येईल, इक्वेशन 3 असेल V अपॉन R1 इक्वल्स टू V2 अपॉन R1 मायनस VO अपॉन R2. आता यामध्ये सुद्धा पहा आपल्याला आउटपुट व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो यामध्ये सुद्धा तुम्हाला एक टर्म अजून कॉमन दिसेल. कुठली टर्म कॉमन असायला पाहिजे तर या इक्वेशनमध्ये कॉमन आहे R1. ओके, तर आपल्याला कॉमन साईडला काढायचं आहे, त्यामुळे आपण काय करणार इथे इक्वेशनमध्ये एक छोटासा आपण चेंज करूया. मग काय चेंज असेल, जे आउटपुट व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणून आपण आउटपुट व्होल्टेज लेफ्ट हँड साईडला घेऊया आणि इथे इक्वेशन मिळेल VO. पा इक्वेशन काय असायला पाहिजे, VO अपॉन R2 इक्वल्स टू V2 अपॉन R1 मायनस V1 अपॉन R1. पा VO अपॉन R2 इक्वल्स टू V2 अपॉन R1 मायनस V1 अपॉन R1. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा इथे पहा या इक्वेशनमध्ये राईट हँड साईडला R1 जो आहे तो कॉमन आहे. मग इथे आपण काय करतो आहे, R1ला कॉमन घेतो आहे. मग कॉमन घेतल्यानंतर आपल्याकडे काय असेल, इक्वेशन आपल्याला नवीन मिळेल आणि ते इक्वेशन असेल VO अपॉन R2 इक्वल्स टू 1 अपॉन R1 इन ब्रॅकेट V2 मायनस V1. ओके, इक्वेशन पुन्हा पहा VO अपॉन R2 हे इक्वेशन आहे ॲज इट इज आपण लिहिलं आहे VO अपॉन R2. VO अपॉन R2 आपण ॲज इट इज लिहिलेलं आहे. मग इथे काय चेंज केलं आपण, R1 जे आहे त्याला आपण हे केलं आहे, चेंज केलं आहे. ओके, तर मग ते काय यायला पाहिजे, आपण इथे 1 अपॉन R1 कॉमन काढला आहे. मग 1 अपॉन R1 कॉमन काढल्यानंतर आपल्याला काय मिळायला पाहिजे, V2 मायनस V1. ओके, त्यानंतर आपल्याला जर पुन्हा याला सिम्प्लिफाय जर केलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल VO इक्वल्स टू R2 अपॉन R1. कुठला रेजिस्टर आहे R2 हा रेजिस्टर आपण फीडबॅकमध्ये कनेक्ट केलेला आहे इन्व्हर्टिंग टर्मिनलपासून तर आउटपुट रेजिस्टर आउटपुट टर्मिनलला, आणि पुन्हा आपण एक R2 कनेक्ट केला आहे. कुठे कनेक्ट केला आहे, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलमधनं ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे. ओके, आउटपुट इक्वेशन मिळतं आहे VO इक्वल्स टू R2 अपॉन R1 इन ब्रॅकेट V2 मायनस V1. जर आपण R1 आणि R2 या दोघांच्या व्हॅल्यू जर सेम ठेवल्यात तर आपल्याला पुन्हा इक्वेशन मिळेल आणि ते इक्वेशन काय असायला पाहिजे, VO इक्वल्स टू
V2 मायनस V1. आता पहा इक्वेशन काय दाखवतं आहे आपल्याला, V2 मायनस V1. V2 कुठलं व्होल्टेज आहे, तर V2 व्होल्टेज आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलचं. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल व्होल्टेज मायनस काय असायला पाहिजे, इन्व्हर्टिंग टर्मिनल व्होल्टेज. म्हणजेच या सबस्ट्रॅक्टर सर्किटचा आउटपुट काय असायला पाहिजे आहे, नॉन इन्व्हर्टिंग व्होल्टेजमधनं इन्व्हर्टिंगचं व्होल्टेज काय होत आहे, मायनस होत आहे, सबस्ट्रॅक्ट होत आहे. म्हणून आपण या सर्किटला काय म्हणायचं आहे, सबस्ट्रॅक्टर सर्किट. काय म्हणणार आपण, सबस्ट्रॅक्टर सर्किट. ओके.